मैत्रिणींनो, फुलं आपल्या बागेमध्ये फुलतात, पण काही फुलं ना रातकली एक ख्वाब में आई अशी असतात, कारण ती फक्त रात्रीच उमलतात. मुळात आता ही कोणकोणती फुलं आहेत, मुळात त्यांची लागवड कशी केली पाहिजे आणि त्याचा आपल्यासाठी काय फायदा आहे, याचा असा सगळा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. तर रात्री फुलणाऱ्या फुलांचं रहस्य काय आहे ते मी तुम्हाला सांगते. असे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. विशेष म्हणजे ना, रात्रीच्या वेळेस फुलणारी ही जी फुलं आहेत त्याला नाईट ब्लूमिंग प्लांट्स असं म्हणतात. निसर्गामध्ये ना खूप सुंदर गणित आहे. दिवसा फुलणारी फुलं ही परागीभवनासाठी, पोलिनेशनसाठी ना फुलपाखरं आणि मधमाशांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी असतात. पण या उलट रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये रंग दिसत नसल्यामुळे ना निसर्गाने आणि फुलांना शुभ्र पांढरा आणि फिकट रंग आणि त्याचबरोबर तीव्र सुवास असा दिलेला आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळेस फिरणारी वटवाघुळं, रात्रीचे कीटक, पतंग हे आपल्या फुलांचे मुख्य परागकण वाहक असतात. अंधारामध्ये या पांढऱ्या रंग जो आहे तो चांदण्यांच्या प्रकाशात चमकतो आणि तीव्र सुगंध या कीटकांना लांबून आकर्षित करतो आणि या परागीभवनासाठी त्यांना मदत करतो. तर एक छोटीशी टिप सुरुवातीला दिली, आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं आहे ते म्हणजे ब्रह्मकमळ. मुळात मंडळी, आपण ज्याला ब्रह्मकमळ म्हणतो ते मूळचं ब्रह्मकमळ नव्हे. मूळचं ब्रह्मकमळ हे अगदी उत्तरेला मिळत असतं, हिमालयामध्ये असतं आणि ते खूप वर्षातून एकदा उमलतं. ते जे आपल्या घरी आहे तो एक लिलीचा प्रकार आहे, तो एक वेगळ्या फायलममध्ये येणारा प्रकार आहे. मात्र अगदी बोलीभाषेमध्ये त्याला आपण ब्रह्मकमळ बोलतो, कारण ते दिसायला तितकं सुंदर आणि मस्त असतं. तर वर्षातून एकदा किंवा अगदी मोजक्याच रात्री फुलणारं ना, हे अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मानलं जाणारं फूल आहे. विशेष म्हणजे हे फूल देवासाठी सुद्धा खूप 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 छान आहे. ब्रह्मकमळाची लागवड ना पानांच्या कलमाद्वारे केली जाते. कुंडीतल्या मातीमध्ये ना वाळू किंवा सेंद्रिय खत चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे. या वनस्पतीला खूप जास्त पाण्याची गरज नसते, त्याच्यामुळे लिमिटेड पाण्यामध्ये सुद्धा हे वाढतं. त्याचं पान मी तुम्हाला दाखवते, अगदी पानफुटीसारखं त्याचं पान असतं. सो पानाला पान जोडून असं ते होतं आणि थेट देठ त्या पानाला असतो आणि ते शक्यतो संध्याकाळनंतर, सूर्यास्तानंतर ते उमलतं किंवा रात्री ते उमलतं आणि त्याचा सुवास खूप सुंदर असतो. आणि मुळात ते उमलल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा जो अरोमा त्याचा आसपास पसरतो, त्याच्याने ना मनशांतीसाठी हे फूल खूप 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 फायद्याचं आहे. डोळ्यांनी सुद्धा ते सुंदर दिसतं, त्याच्यामुळे मन एकदम प्रसन्न होतं. त्यामुळे ब्रह्मकमळ, अर्थात हे जे आपण बोली भाषेतलं ब्रह्मकमळ आहे, जर तुमच्याकडे नसेल तर नक्की नर्सरीमधनं घ्या आणि तुमच्या घराच्या कुंडीमध्ये लावा. दुसरं फुल आहे ते म्हणजे रातराणी. नावामध्येच त्याच्या आहे ते म्हणजे नाईट ब्लूमिंग जॅस्मिन त्याला म्हटलं जातं. रात्रीच्या वेळीस परिसरामध्ये ना आपला तीव्र आणि असा मादक सुगंध हे पूर्ण झाड, ही फुलं जी आहे ती पसरवत असतो. त्याच्या झाडाच्या खालून जरी गेलं तरी भारी वाटतं तुम्हाला. फांदीच्या कलमाद्वारे ना याची सहज लागवड केली जाते. चांगल्या पाण्याचा निचरा होणारी माती आणि दररोज 3 ते 4 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा जागेमध्ये ही वनस्पती तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता. माझ्या घरी सुद्धा हे झाड आहे आणि रात्रीच्या वेळेस बाल्कनीमध्ये बसल्यानंतर त्याचा जो काही सुगंध येतो तो अगदी मन प्रसन्न करून टाकणारा असतो. जे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की ही फुलं पांढऱ्याच रंगाची असतात, मात्र निसर्गानेच अशी किमया केली आहे की ही फुलं जरी रात्री येत असली तरी त्याचा सुगंध तुम्हाला अट्रॅक्ट करतो. फक्त कीटकांना नाही तर आपल्याला सुद्धा अट्रॅक्ट करत असतो. तिसरं आहे ते म्हणजे पारिजात किंवा प्राजक्त. नाईट फ्लावरिंग जास्मिन याला म्हणतात. रात्री उमलणारं आणि पहाटे गळून पडणारं हे अत्यंत नाजूक, सुगंधी आणि सुंदर असं हे फूल आहे. पारिजातकाची लागवड ना बिया किंवा लहान रोपांद्वारे केली जाते. याला ना मध्यम सूर्यप्रकाश आणि नियमित पण संतुलित पाणी लागतं. त्याचबरोबर प्राजक्ताची फुलं गजऱ्यामध्ये वापरतात, प्राजक्ताची फुलं प्रेमासाठी वापरतात, प्राजक्ताची फुलं भावना मांडण्यासाठी वापरतात. मुळात प्राजक्ताच्या फुलांची साडी, प्राजक्तांच्या फुलांचे नेकलेस अशा बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये आल्यात, कारण इतकं सुंदर दिसणारं हे फूल, पांढऱ्या पाकळ्या आणि त्याचा नारंगी रंगाचा देठ मन वेगळ्याच लेवलला घेऊन जातो. त्याचा सुगंध इतका छान असतो ना की आपले हॅपी हार्मोन्स जे आहेत ते यामुळे हिट होतात आणि आपल्याला खूप आनंदी आणि प्रसन्न वाटतं. चौथं आहे ते म्हणजे निशिगंध. लांब दांड्यांवर येणारी ही फुलं जी आहेत ना, ही पांढरी फुलं रात्रीच्या वेळी अत्यंत सुंदर सुगंध पसरवत असतात. निशिगंधाची लागवड कंदापासून केली जाते. 3 ते 4 इंच खोल कंद ना मातीमध्ये पुरून त्यावर थोडंसं पाणी घालायचं. याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाखाली याला ठेवा. अर्थात त्याचा सुगंध इतका छान आहे की आपलं मन प्रसन्न होतं. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर तो वास खूप असा गोडसर असा वास असतो, जो तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप चांगला मानला जातो. पुढचं जे फूल आहे त्याला मून फ्लावर म्हणतात. रात्र कमळ ह्याला म्हटलं जातं, नावामध्येच रात्र आहे. संध्याकाळ झाल्यावर किंवा अंधार झाल्यावर ना ही मोठी अशी पांढरी फुलं एखाद्या जादूसारखी फुलताना दिसतात. वेलवर्गीय ही वनस्पती आहे. बियांची पेरणी करून तुम्ही ती लावू शकता. बिया लावून
लावण्यापूर्वी ना रात्रभर पाण्यामध्ये तुम्हाला भिजवून ठेवायच्या आहेत, रुजवण लवकर येण्यासाठी. वेलीला वाढवण्यासाठी ना आधाराची गरज असते, त्यामुळे त्याच्या प्रकारे त्याची मांडणी करा. आता हे सगळं मी तुम्हाला जेव्हा सांगते तेव्हा काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजेत. नंबर 1 ते म्हणजे योग्य कुंडी आणि मातीची निवड. कसं असतं, रात्रीच्या फुलांच्या चांगल्या वाढीसाठी 60% बागेची माती, 20% वाळू, कोकोपीट आणि 20% सेंद्रिय खत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत यांचं मिश्रण वापरायला पाहिजे. कुंडीच्या तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज होल जे आहे ते सुद्धा असणं आवश्यक आहे. नंबर 2 ते म्हणजे सूर्यप्रकाशाचं नियोजन. जरी ही फुलं रात्री उमलत असली तरी झाडाला अन्न तयार करण्यासाठी आणि कळ्या धरण्यासाठी दिवसा किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या खाली ठेवा. पुढे म्हणजे पाण्याचा योग्य प्रमाणात वापर पाहिजे. मातीचा वरचा थर सुकलेला दिसला की पाणी लगेच द्यायचं. अति पाण्यामुळे मुळं कुजतात, त्यामुळे विशेषतः ब्रह्मकमळ आणि निशिगंधाच्या बाबतीमध्ये ही काळजी जास्त घेणं गरजेचं असतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे खत. झाडाला कळ्या येण्यासाठी ना या काळामध्ये विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्याच्या वेळेस सुरुवात होते. महिन्यातून एकदा केळ्याच्या सालींचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं किंवा सेंद्रिय खत जे आहे तुमचं ते तुम्ही वापरू शकता, जेणेकरून फुलांचा जो काही आकार आहे तो सुंदर असतो, सगळं व्यवस्थित त्याची बांधणी होते. पुढे म्हणजे छाटणी. रातराणी आणि पारिजातकासारख्या झाडांची फुलं येऊन गेल्यानंतर ना हलकी त्याची छाटणी तुम्ही केली पाहिजे. यामुळे झाडाला नवीन फांद्या येतात आणि पुढच्या हंगामासाठी ते जास्त प्रमाणामध्ये फुलं देण्यासाठी सज्ज होतात. त्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, हे तुम्ही रात्रीच्या तुमची बाग फुलवण्यासाठी वापरू शकता. सो सकाळच्या वेळेस रंगीबेरंगी दिसणारी फुलं तुम्ही तर तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवतात, पण एखाद दुसरं हे सुद्धा झाड असेल तर रात्रीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटणार आहे, एकदम छान वाटणार आहे आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा तुमची बाग एकदम मस्त सुगंधित आणि दिसायला पण छान दिसणार आहे. त्यामुळे तुमच्या या घराच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला हवं तिथे मस्तपैकी ही झाडं लावा, फुलझाडं लावा, त्याचा आनंद घ्या. स्वतःला मानसिक शांततेसाठी काम डाऊन करण्यासाठी तरी ही फुलझाडं नक्कीच लावा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर कमेंट्स करा, भरपूर शेअर करा आणि असंच माझ्यावर प्रेम करा.